रामराम मंडळी. शेवाळवाडी ग्रामदैवत श्री हनुमान यात्रेनिमित्त आणि संदीपप्पांच्या स्मरणार्थ आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं आणि हा माझा पहिला अनुभव होता रक्तदान शिबिर करायचा. तर पहिल्यांदा त्यांनी गेलो तिथं मी आणि सगळे कागदपत्र त्यांनी काय फिल करून घेतली माझ्याकडून, अंगठं बिंगठं ठसं लावून घेतलं की जणू काय आता घरदार नाव करते ती. पण एक त्यांची प्रोसेस ती फॉलो केली. प्रोसेस फॉलो केली तवर दादानी घेतली सुई. आता म्हणलं एक घोपसते ती घोपसल्या आवाज आला गचकना. रक्त काढून झाल्यानंतर टेस्टिंग वेस्टिंग झाल्यानंतर त्यांनी एक बुदली आणि कागद दिला. आतमध्ये जावं म्हणले. आतमध्ये गेल्यानंतर ती म्हणली तर ह्या खुर्चीवर झोपा म्हणलं की काळजात धस झालं. कारण की आपण आजपर्यंत काही सलाईन लावलं नाही, सुई टोचल्या नाही तर अंगावर कसल्या काही नाही. आणि त्यात म्हणलं रक्तदान करायचं. आणि गावचे आमचे एक दादा आहे ती म्हणली तर शिरऱ्या गावले तर लय त्रास होतो, कचा 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 घोपस त्याचा. पण ह्या मॅडम चांगल्या होत्या. त्यांनी आपले व्यवस्थित त्यांनी मला समजून सांगितलं असं असते तसं असते, शरीरात किती लिटर रक्त असतंय, आपण 450 मिली काढणार आहे, हे ते वॉटएव्हर काय काय गोष्टी सांगून त्यांनी मला एकदम सुई अलगट टोचली. मला समजलं पण नाही. नंतर त्यांनी बॉल दिला. ते म्हणे थोडं थोडं प्रेस करत राहा जेणेकरून ती मुवमेंट होऊन जाईल पटपट पटपट. तर म्हणलं ठीक आहे. तरी पण काळजामध्ये असं दुःख म्हणजे असं हे म्हणजे अनुभव करू शकत नव्हतं. एवढं मला थोडासा आतमधून पेन होता, भीती होती की काय होतंय काय नाही. पण शेवटी जे व्हायचं ते झालं आणि डोळ्यावर पांढरी आली. परत 10-15 मिनिटं थांबलो, ग्लुकोज पाजलं त्यांनी. नंतर बाहेर जाऊन बसवलं. परत चक्कर आली, परत आत आणून बसवलं. पण व्यवस्थितरित्या रक्तदान झालं. संदीप बाप्पांच्या स्मरणार्थ सगळं खूप व्यवस्थितरित्या पार पडलं.